मला ह्या वेगवेगळ्या अपलायन्सकडनं, देवकर सरांकडनं DXNची भरपूर माहिती मिळाली आणि त्याचा मी माझ्या रोजच्या जीवनात भरपूर फायदा करून घेतो. भरपूर प्रमाणात DXNचे प्रॉडक्ट वापरतो आणि त्यामुळेच आपण DXN बद्दल आणि DXNच्या प्रॉडक्ट बद्दल अगदी ठामपणे बोलू शकतो आणि जेव्हा-जेव्हा सर मला संधी देतात, तेव्हा-तेव्हा मी संतोष सरांच्या चॅनलवर माहिती द्यायचा मी प्रयत्न करत असतो. आपल्याला कोणालाही या माहितीमध्ये काही शंका असेल किंवा काही प्रश्न असतील, तर या प्रेझेंटेशनच्या नंतर तुम्ही मला विचारू शकता. तर आजचा विषय आहे आपला स्पिरुलिना. स्पिरुलिना हा खूप मोठा विषय आहे आणि देवकर सरांनी खूप छान प्रकारे बऱ्याच वेळेला हा विषय कव्हर केलेला आहे. आता माझ्याकडनं मला जी माहिती मिळाली किंवा ज्याचा अनुभव मला आला त्या अनुषंगाने मी तुम्हाला काही माहिती इथे देणार आहे. आणि स्पिरुलिना खरंच एक खूप छान विषय आहे आणि ही DXNची खूप मोठी गिफ्ट आहे, असं मी समजतो. कारण स्पिरुलिना ही एक फॅमिली गिफ्ट आहे. कारण आपण कुठल्यातरी फॅमिलीचा जेव्हा गिफ्ट द्यायचा विचार करतो तेव्हा बऱ्याच गोष्टी आपल्या डोक्यात येतात. मला तर स्पिरुलिनाशिवाय दुसरं गिफ्ट सुचत नाही. कारण स्पिरुलिना अशी गोष्ट आहे की लिम सरांनी विचार केला की DXN ही गॅनोडर्मा बेस्ड कंपनी आहे. पण स्पिरुलिनाचा ॲडव्हांटेज बघता त्यांच्या डोक्यात असा विचारलं की स्पिरुलिना हे खूप चांगलं प्रॉडक्ट आहे आणि ते DXN मध्ये आलंच पाहिजे आणि त्याने DXN मध्ये स्पिरुलिना प्रॉडक्ट इंट्रोड्यूस केलं आणि त्याच्यानंतर स्पिरुलिना हे बऱ्याच फॅमिलीचा आता अविभाज्य घटक झालेला आहे. कारण तो लहानांपासून ते वयस्कर, वयोवृद्ध लोकांपर्यंत प्रत्येक जण स्पिरुलिना कन्झ्युम करू शकतो आणि इट्स अ परफेक्ट फॅमिली गिफ्ट, परफेक्ट फॅमिली न्यूट्रिशन पॅकेज. जसं DXN हा एक फॅमिली बिझनेस आहे, तसं स्पिरुलिना एक फॅमिली न्यूट्रिशन आहे. सो त्याची व्हॅल्यू भरपूर आहे आणि आपण जर ते समजून घेतलं तर आपल्याला कधीही भविष्यात, प्रेझेंटमध्ये कधी न्यूट्रिशनची कमतरता भासणार नाही. सो काय आहे स्पिरुलिना म्हणजे? तर नेचर्स मोस्ट न्यूट्रिशियस फूड DXNने इंट्रोड्यूस केलं आपल्याला आणि त्याचं नाव आहे स्पिरुलिना. आणि ते आता सध्या कॅप्सूल, टॅबलेट आणि सिरप्स या 3 फॉर्ममध्ये अवेलेबल आहेत. तीनही उत्कृष्ट प्रॉडक्ट आहेत आणि तीनही हायली न्यूट्रिशियस प्रॉडक्ट आहेत. ओके. तर ही एक आपल्या DXNमध्ये आपण गेल्यानंतर आपल्याला या हिरव्या रंगाच्या बॉटल्स प्रत्येक DXN स्टॉक पॉइंटला दिसतात आणि स्पिरुलिना हा अशी गोष्ट आहे की आपल्याला नॉर्मल लोकांना आपल्या रोजचे जेवणाचे प्रकार माहिती आहे, पण स्पिरुलिना तितकंसं माहिती नसतं. एखाद्या नवीन माणूस जेव्हा जॉइन होतो, तर स्पिरुलिनाची माहिती घेणं खूप आवश्यक होतं. आम्हालाही आमच्या डॉक्टर जामदार सरांनी सुरुवातीला ही माहिती दिली, कॉन्फिडन्स दिला, की स्पिरुलिनावर त्यांनी बरेच पेशंट ठीक केलेले आहेत. त्यांची रिकव्हरी फास्ट आणि उत्तम प्रकारे झालेली आहे. फक्त स्पिरुलिना आहे आणि तुम्ही पण स्पिरुलिना घ्यायला सुरुवात करा. हे एक वाक्यच आम्हाला पुरेसं होतं. कारण आपणही अशी एखादी गोष्ट शोधत असतो, की ज्याचा आपल्याला रोजच्या जीवनात फायदा होईल आणि तसंच स्पिरुलिनाचा फायदा आम्हालाही झाला. सो स्पिरुलिना हे एक खूप छान प्रॉडक्ट आहे. तर स्पिरुलिना काय आहे म्हणजे ऑप्टिमम न्यूट्रिशन इज द मेडिसिन ऑफ टुमॉरो. जेव्हा तुमचं न्यूट्रिशन लेव्हल किंवा तुमचं पोषक तत्वांची जी पातळी आहे, ती शरीरामध्ये एकदम उच्च लेव्हलला असते, त्यावेळेला ते तुमच्या शरीरामध्ये मेडिसिनचं काम करतं. तुम्हाला कुठलंही बाहेरचं मेडिसिन घ्यावं लागत नाही. हे जेव्हा प्रूफ झालं, त्यावेळेला DXN कंपनीने असं ठरवलं, की आपण स्वतः स्पिरुलिनाचं कल्टिव्हेशन करायचं, मॅन्युफॅक्चरिंग करायचं आणि डिस्ट्रिब्युशन करायचं. सो एकाच हबमध्ये या तिन्ही गोष्टी DXN कंपनी करते आणि ऑप्टिमम न्यूट्रिशन प्रोव्हाईड करणं हे कंपनीचं ध्येय आहे, की ज्यावेळेला आपल्या बॉडीमध्ये ऑप्टिमम न्यूट्रिशन असतं, तेव्हा बॉडी ॲज अ मेडिसिन ते न्यूट्रिशनच काम करतं. त्याला वेगळ्या मेडिसिनची गरज पडत नाही. तो आपल्याला स्पिरुलिनाबद्दल का आणि कशामुळे माहिती करून घ्यायची आहे, की आत्ताची भारतातली कंडिशन बघता मॅलन्यूट्रिशन रेट किती आहे भारतामध्ये? सो 40% मुलं ही मॅलन्यूट्रिशनने सफर करतात भारतामध्ये. 44% जी 5च्या खाली आहेत, 5 वयाच्या खाली, ती अंडरवेट आहेत. 40 मिलियन पीपल म्हणजे 4 करोड लोकं भारतामध्ये ओबेज आहेत. म्हणजे अ, जाड आहेत. 51% लेडीज म्हणजे मोर दॅन 50% लेडीज इन इंडिया भारतामध्ये एनेमिक आहेत. म्हणजे त्यांना आयर्न डेफिशियन्सी आहे, रक्ताची कमी आहे. आणि 50% प्रेग्नंट वुमनमध्ये खूप प्रमाणात आयर्न डेफिशियन्सी आहे. तर आपला जो देश आहे, इथे न्यूट्रिशन जरी भरपूर प्रमाणात अवेलेबल असतं खायला-प्यायला, तरी न्यूट्रिशियस फूड म्हणजे पोषक तत्वांनी भरलेलं अन्न कमी आहे.
आणि त्यामुळे काय होतं की आपल्याला हे नंबर दिसतात. हे जगाच्या तुलनेमध्ये थोडे हायर साईडला आहेत भारतामध्ये. त्यामुळे आपला देश अशा समृद्ध असून सुद्धा शेती प्रधान आहे, फलोत्पादन खूप जास्त प्रमाणात आहे, कृषी प्रधान आहे. 70-80% लोक गावात राहतात तरीही मॅलन्यूट्रिशन आहे आणि इतक्या प्रमाणात आहे. ते 4% किंवा 5% असं नाही, 40, 44, 40 मिलियन, 51-50 ही मोठे फिगर्स आहेत. आणि ती न्यूट्रिशन डिफिशियन्सी ही कशामुळे आहे, की रोजचं जेवण अनहेल्दी आणि जंक फूड किंवा जेवण टाळणं, वेळेवर जेवण नसणं ह्याच्यामुळे भारतामध्ये वाढत जाणारी संख्या आहे. आणि त्याच्यावर उत्तर म्हणजे स्पिरुलिना, की इट्स अ मोस्ट न्यूट्रिशियस फूड, इझिली अफोर्डेबल आणि एकच असं अन्न आहे, की ते सगळे न्यूट्रिशनचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतं. पण आपल्या भारतामध्ये इतके मोठे नंबर असल्यामुळे आपल्याला असं काहीतरी पाहिजे, की जे युनिक आहे आणि ते एकच आपले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल. म्हणजे हे व्हिटॅमिन घ्या, ते व्हिटॅमिन घ्या, व्हिटॅमिनचे वेगवेगळे सप्लिमेंट घ्या. त्याच्यापेक्षा मोस्ट न्यूट्रिशियस फूड आणि ते इझिली अफोर्डेबल आहे. त्याची जर आपण कॉस्ट बघितली ते अफोर्डेबल आहे आणि एकच असं फूड आहे, की सगळ्या न्यूट्रिशन डेफिशियन्सीज जे येतात ते सॉल्व्ह करतं. त्यामुळे इंडियासाठी हे बेस्ट न्यूट्रिशन आहे. हे फॅमिली न्यूट्रिशन आहे आणि ते कुठल्याही वयातल्या माणसाला कुठल्याही अ, ब अ, जसे 7 आपले प्रवर्ग आहेत, की लहान मुलं, टीनेजर्स, यंग पीपल, ओल्ड एज पीपल किंवा प्रेग्नंट वुमन जेवढे पण आपले कॅटेगरी आपल्या वयाचे आहेत, त्या कॅटेगरी प्रत्येक कॅटेगरीला हे सूट होतं. आणि त्याच्यामध्ये पॉवरफुल सोर्स आहे आणि हा पॉवरफुल सोर्स डिक्सनने आपल्याला अवेलेबल करून दिलेला आहे. सो आपल्याकडे आता सध्या टॅबलेट, कॅप्सूल, सिरल अशा फॉर्ममध्ये स्पिरुलिना अवेलेबल आहे. आणि जगामध्ये सुद्धा अशा फॉर्ममध्ये स्पिरुलिना आता सध्या कन्झ्युम केलं जातं. एव्हरी डे वर्ल्ड वाईड मिलियन्स ऑफ लोकं स्पिरुलिना खातात. आणि ते 21st सेंच्युरीचे म्हणजे आत्ताच्या शतकाचं सुपर फूड आहे. आणि बेसिकली ते खूप जुनं आहे. जेव्हा पृथ्वीचं निर्माण झालंय तसे 3.5 मिलियन इयर्स अगो तिथपासून स्पिरुलिना एक्झिस्ट करतं. आणि ओव्हर 5 सेंच्युरीज 500 वर्ष स्पिरुलिना साऊथ आफ्रिकेमध्ये काही तळ्यांमध्ये स्पिरुलिना साठायचं. तिथले लोकं ते तळ्यामध्ये जमा करायचे. ते सुकवायचे आणि ते त्यांच्या डायटमध्ये वापरायचे अशी जुनी हिस्ट्री आहे. तर स्पिरुलिना ह्या काही मी तुम्हाला एक्सप्लेन केलं आहे, की त्याचं अशी एक हिस्ट्री राहिलेली आहे, की स्पिरुलिना खूप जुना आहे. पण स्पिरुलिनाचा रिसेंट शोध 1962 मध्ये लागला. जरी ते जुनं असलं तरी आपण त्याचं कॅरी फॉरवर्ड केलं नाही. त्याचा विसर पडला आपल्याला. आणि फ्रान्समध्ये 1962 ला असा एक रिसर्च झाला, की आफ्रिकेमध्ये काही खूप आदिवासी जमात आहे, जी खूप पुअर आहे, गरीब आहे. पण त्या लोकांची बॉडी कंडिशन खूप चांगली आहे. तर त्याचा असा शोध लागल्यानंतर कळलं, की हे लोकं ते तळ्याच्या काठी राहतात आफ्रिकेमध्ये. गॅनिमोई लोकं आणि त्यांना त्या तळ्यामध्ये भरपूर सारं स्पिरुलिना भेटतं. आणि ते स्पिरुलिना ते काढतात, सुकवतात आणि वापरतात आणि त्यांची बॉडी कंडिशन खूप उत्तम आहे. तिथपासून स्पिरुलिनाला पीक आला आणि त्यानंतर मग काही वर्षातच म्हणजे अ, थोड्या वर्षांनी जेव्हा लिम्स सरांना याची माहिती कळली, की स्पिरुलिना इतकं अप्रतिम आहे. तो आपली DXC गॅनोडर्मा बेस्ड कंपनी आहे. पण जे गॅनोडर्मात आहे ते स्पिरुलिनात नाही. आणि जे स्पिरुलिनात आहे ते गॅनोडर्मात नाही. हा विशेष फरक कळल्यावर आपल्या कंपनीमध्ये पण DXN कंपनीने स्पिरुलिना हे प्रॉडक्ट लॉन्च करायचं ठरवलं आणि स्पिरुलिना ही अतिशय उत्तम प्रकारे आता DXNमध्ये बनते. हायली पीएच बॅलन्स वॉटरमध्ये स्पिरुलिना डेव्हलप करून ती आता आपल्यापर्यंत येते. सो स्पिरुलिना म्हणजे काय? एक प्रकारचं शेवाळ आहे. ब्लू ग्रीन अल्गी. त्याला ब्लू ग्रीन म्हणजे निळं, हिरवं असं का म्हटलं जातं, की जर समजा हे शेवाळ आपण पाण्यात भिजवलं, तर त्याच्यापासून निळ्या रंगाचं पाणी येतं, हिरव्या रंगाचं पाणी येतं. त्याच्यामध्ये ते एक कॉम्पोनंट आहे. त्याच्यामुळे आपण त्याला अ, त्याचं नाव पडलं स्पिरुलिना, की ते एखाद्या स्पायरल सारखं म्हणजे स्प्रिंग सारखं आहे. आणि ते वन सेल त्याचे जे स्पायरल आहे ते एकच सेल आहे. आणि त्यामुळे ते खूप स्ट्रॉंग न्यूट्रिशन आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त न्यूट्रिएंट सामावण्याची ताकद आहे. एवढा मोठा सेल कुठलाही इतर वनस्पतीचा नसतो जेवढा स्पायरुलिनाचा आहे. आणि स्पायरुलिनामध्ये त्याच्यामुळे जे आपण म्हणतो ना प्रकाश संश्लेषण क्रिया मराठीत म्हणतात, की अन्न बनवण्याची जी प्रक्रिया वनस्पतीमध्ये ती त्याच्या पेशीत साठवली जाते. तर ती पेशी स्पिरुलिनाची सर्वात मोठी असल्यामुळे
ते सर्वात जास्त अन्न साठवलं जातं आणि म्हणून हे मोस्ट न्यूट्रिशियस फूड अर्थवरचं बनलेलं आहे. आता ह्याचा सगळ्याचा अभ्यास ॲज अ सायंटिस्ट डॉक्टर लिम सरांनी केला, जेव्हा त्यांनी स्पिरुलिना डी-एक्सेनमध्ये इंट्रोड्यूस केलं आणि त्यामुळे हे आपल्यासाठी अतिशय उत्तम प्रॉडक्ट आहे. तसंच जेवढ्या वर्ल्ड ऑर्गनायझेशन्स आहेत आता, जसं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आहे, IMSAM आहे, यांनी असं म्हटलेलं आहे की सर्वात हायली रिच इन आयर्न आणि प्रोटीन. त्या 2 गोष्टींची आता इंडियामध्ये कमतरता आहे. 40 आणि 50% लोकांमध्ये जर आयर्न आणि प्रोटीन कमी असेल, तर जेव्हा कोरोनासारखा व्हायरस इंडियात घुसतो आणि त्याला जर आपल्याकडे इम्युनिटी पॉवर कमी असेल, तर त्याचा धोका किती पट वाढू शकतो, हे आपल्याला सांगायला नकोय. कारण ऑलरेडी आपण डेफिशियंट लोकं आहोत. आपल्याकडे डेफिशियन्सी खूप आहे आणि त्याच्यामध्ये अशामध्ये व्हायरल अटॅक आणखी प्रॉमिनंट होतो आणि तो वाढतो आणि त्रास देतो. पण आता आपली हिस्ट्री अशी राहिलेली आहे, की जेवढ्या प्रमाणात आपल्याकडे विज्ञान प्रगत झालेलं आहे, त्याच्यामुळे जरी आपल्याला सर्दी, खोकला, ताप आपल्या या न्यूट्रिशन डेफिशियन्सीमुळे झाला, तरी आपण ॲलोपॅथी मेडिसिन घेऊन ते कव्हर करतो. पण कोरोनाच्या बाबतीत तसं होत नाही, कारण अजून मेडिसिन अवेलेबल नाहीये. तो आपण जर नॅचरली आपलं आयर्न प्रोटीन लेव्हल जर वाढवली, स्पिरुलिना कन्झ्युम करून, तर आपण आपली इम्युनिटी स्ट्राँग बनवू शकतो. आणि हे malnutritionवर काम करणारं एक नंबर प्रॉडक्ट आहे स्पिरुलिना. सो malnutrition तर आपल्या अवतीभोवती भरपूर प्रमाणात आहे. तसंच नासा, इसा आणि युनायटेड नेशन्स यांनी सर्वांनी असं कॅटेगराईज केलेलं आहे, की ते बेस्ट फूड फॉर द फ्युचर. कारण ह्याचं पण मी तुम्हाला पुढे उदाहरण सांगेन, बेस्ट फूड का आहे हे? आणि कुठल्याही गोष्टीसाठी जेव्हा आपल्याला एक न्यूट्रिशन पाहिजे, आपले काही आपण बिझनेसमध्ये असू, आपलं डेली रुटीन असेल, डेली वर्क लाईफ बॅलन्स असेल, त्याच्यामध्ये हे खूप आपल्याला हेल्प करतं. सो बेसिकली ह्याला मोस्ट न्यूट्रिशियस का म्हटलेलं आहे, की हे 100% फर्स्ट ऑफ ऑल व्हेजिटेरियन आहे आणि हे म्हणजे वॉर्मपासून ते टॉर्मपर्यंत म्हणजे अगदी आईच्या पोटात असल्यापासून ते शेवटच्या क्षणापर्यंत आयुष्याच्या तुम्हाला स्पिरुलिना प्रत्येकाला उपयोगी आहे. सो ह्याच्यामध्ये कुठल्याही वयाचा प्रश्न येत नाही, की आम्ही लहान जन्मलेल्या बाळाला द्यायचं का स्पिरुलिना? तर सगळ्यांना आपण देऊ शकतो. त्याच्यामुळे ते हायली न्यूट्रिशियस आहे. त्याच्यानंतर 100% व्हेजिटेरियन आहे. अ, आणि ते नॅचरल, नैसर्गिक सर्वोत्तम अन्न आहे, पूर्ण अन्न आहे. म्हणजे जसं आपण म्हणतो आपल्याकडे ताटामध्ये म्हणतात पूर्ण अन्न ते सगळ्या गोष्टी असतात. तसं ते एक स्पिरुलिनाच पूर्ण अन्न आहे आणि ते सर्वात इझिली डायजेस्टेबल आहे. खूप पटकन त्याचं पचन होतं आणि ते 0% कोलेस्टेरॉल आहे. तर ह्या 4 मेन प्रॉपर्टीज असल्यामुळे स्पिरुलिना युनिक आहे आणि ते फार न्यूट्रिशनली डेन्स आहे. म्हणजे त्याच्यामध्ये म्हटलं तसं तर सिंगल सेल स्ट्रक्चर असल्यामुळे त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्व साठवून ठेवण्याची ताकद आहे. त्याच्यामुळे ते सर्वात लांब आयुष्य जगतं ॲज कंपेअर टू अदर वनस्पती आणि त्यामुळे स्पिरुलिना हे आपल्यासाठी पण तितकंच कारगर आहे. तर न्यूट्रिशनल व्हॅल्यू ऑफ स्पिरुलिना समजायला जर झालं तर त्याच्यामध्ये 60 to 70% प्रोटीन आहे विथआऊट कोलेस्टेरॉल आणि सगळे इसेन्शियल अमिनो ॲसिड्स आहेत. त्याच्यामध्ये 10 टाइम्स मोर कॉन्सन्ट्रेटेड दॅन कॅरट्स बीटा कॅरोटीन आहे, गॅमा लिनोलेनिक ॲसिड आहे, GLA. तर हे टर्म्स आपल्याला कदाचित कळतील, नाही कळतील, पण हे सगळ्या गोष्टी आपल्यासाठी फार उपयोगी आहेत. त्या तिन्ही गोष्टी ज्या एक्सप्लेन केलेल्या आहेत, त्या प्रत्येक बॉडीला, प्रत्येक वयातल्या माणसाला उपयोगी आहेत आणि त्याच्यामध्ये स्त्री असो किंवा पुरुष असो, त्याला प्रत्येकाला त्या गोष्टी लागतात. तसा याचा ब्रेकअप आहे, की स्पिरुलिनामध्ये 60 to 75% प्रोटीन आहे. कुठलाही प्रोटीन सोर्स आपण घेतला, ॲनिमल फॅट घेतलं किंवा प्लांट प्रोटीन घेतलं किंवा ॲनिमल प्रोटीन घेतलं, सगळ्यांची जर कंपॅरिझन केलं, तर सर्वांच्या तुलनेत हायेस्ट प्रोटीन हे आणि त्याच्यामध्ये सगळे इसेन्शियल अमिनो ॲसिड्स आहेत. त्याच्यामध्ये बरेच रिसर्च झालेला आहे, की इसेन्शियल अमिनो ॲसिड्स आहेत की नाही स्पिरुलिनात. तर शेवटी असं ठरलं, की सगळे इसेन्शियल अमिनो ॲसिड्स स्पिरुलिनामध्ये आहेत. त्याच्यामध्ये नॅचरल पिगमेंट्स आहेत, फायटोसायनिन, क्लोरोफिल, झॅन्थोफिल, बीटा कॅरोटीन हे सगळ्या गोष्टी आपल्या शरीरातल्या पेशींना अतिशय आवश्यक आहेत. व्हिटॅमिनचा उत्तम स्रोत आहे. B1, B2, B3, B6, B12 त्याच्यानंतर मिनरल्स जसं आयर्न, मॅग्नेशियम, कॅल्शियम, फॉस्फरस सगळ्या प्रकारचे जे जसं झिंक लागतं आता कोरोनाच्या ट्रीटमेंट झिंक वापरलं जातं. सो ऑल धिस मिनरल्स स्पिरुलिनामध्ये आहेत. नंतर
इसेन्शियल फॅटी ऍसिड्स जसं आपण म्हणतो गुड कोलेस्ट्रॉल ते अवेलेबल आहेत आणि ग्लायकोजन आणि पॉलिसॅकराइड्स चांगल्या प्रतीचे कार्बोहायड्रेट्स आहेत. आता पॉलिसॅकराइड्स मध्ये मला सांगावंसं वाटतं की बऱ्याच जणांना प्रश्न असतो की गॅनोडर्मा आणि स्पिरुलिना एकत्र घ्यायला पाहिजे का? तर आपण जर लिम्स सरांचं प्रेझेंटेशन ऐकलं तर त्यांनी सांगितलंय की 2 प्रकारचे पॉलिसॅकराइड्स आहेत. पॉलिसॅकराइड्स हे पॉलिमर्स पासून बनलेले आहेत. तो गॅनोडर्मामध्ये खूप म्हणजे मोठा पॉलिमर आहे आणि स्पिरुलिनामध्ये छोटा पॉलिमर आहे आणि इट्स बेस्ट कॉम्बिनेशन म्हणजे दोघेही एकत्र घेतले गॅनोडर्मा आणि स्पिरुलिना तर आपल्याला अतिशय सगळ्या प्रकारचे पॉलिसॅकराइड्स मिळतात. दोन्हीमध्ये वेगवेगळे पॉलिसॅकराइड्स आहेत. त्याचे स्ट्रक्चर वेगवेगळे आहेत आणि त्याचे बेनिफिट्स वेगवेगळे आहेत आणि त्यामुळे ते एकमेकांना कॉम्प्लिमेंट करतात. ते एकमेकांना उपयोगी पडतात. जेव्हा आपण त्यामुळे त्यांनी सांगितलं की जर आपण 6 आर-जी-जी-एल घेतोय, तर 12 स्पिरुलिना इज अ आयडियल थिंग. ते डबल आर-जी-एलचे डबल जर आपण स्पिरुलिना घेतलं, आपल्याला खूप जास्त बेनिफिट मिळतात. तसेच हे प्रोटीन जे आहे 60-63% तर ते बीफ, फिश, पोर्कपेक्षा 3 टाइम हायर आहे. अंड्यांपेक्षा 6 टाइम हायर आहे किंवा सोयाबीनपेक्षा 2 टाइम्स हायर डेन्सिटीमध्ये अवेलेबल आहे प्रोटीन. विच इज द हायेस्ट सोर्स ऑफ प्रोटीन. मिनरल्समध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, झिंक, फॉस्फरस सगळे मिनरल्स आहेत. फायबरमध्ये 4 टाइम्स देन फ्लोअर अँड कॉर्न. हे फायबर अतिशय महत्वाचं आहे, की फायबर जेवढ्या प्रमाणात आता ओबेसिटी हा प्रॉब्लेम सर्वात जास्त आहे इंडियामध्ये आणि आत्ताचा वेव असा आहे, की लोकांना ओबेसिटी कमी करायची आहे एनर्जी वाढवण्यासाठी. सो द बेस्ट कॉम्बिनेशन इज स्पिरुलिना विथ एनिथिंग. आता असं म्हटलं तर की स्पिरुलिना तुम्ही भातावर टाकून खावा, चपातीमध्ये टाका, इडलीमध्ये टाका. होतं कसं की कार्बोहायड्रेट्समध्ये जेव्हा फायबर आपण ॲड करतो, तर ते पचायला हलकं आणि चांगलं मेटाबॉलिझम वाढवणारं अन्न होतं. त्याच्यामुळे DXL spirulina cereal is very good combination of कार्बोहायड्रेट अँड फायबर आणि प्रोटीन. तर हे इतकं बेस्ट कॉम्बिनेशन आहे ज्यांना वजन कंट्रोल करायचंय. कारण त्याची न्यूट्रिशन व्हॅल्यू फार वाढते जेव्हा कार्बोहायड्रेट बरोबर ते मिक्स होतं. त्याच्यामुळे असं वारंवार सांगितलं जातं. आता स्पिरुलिनाची पावडर पण आलेली आहे, की तुम्ही रोजच्या खाण्यामध्ये सलाडमध्ये व्हॉटएव्हर तुम्ही कार्बोहायड्रेट खाताय, डाळ खाताय किंवा काही कुठल्याही प्रमाणात तुम्ही अन्न ग्रहण करताय त्याच्यामध्ये स्पिरुलिना स्प्रिंकल करा. त्याने फायबर लेव्हल त्याची अतिशय वाढतं. म्हणजे तुमच्या अन्नात जर फायबर नसेल तर स्पिरुलिना ॲड केल्याने फायबर 4 पट वाढतं आणि त्यामुळे ते पचायला हलकं होतं. म्हणजे जे पचायला जड जाणार आहे, पोट जड-जड वाटणार आहे ते होणारच नाही. तर एवढा स्पिरुलिनाचा खूप फायदा आहे. त्याचबरोबर व्हिटॅमिन B12 आहे, बीटा कॅरोटीन आहे, क्लोरोफिल आहे, कॅल्शियम आहे, एव्हरीथिंग. आयर्न 65 टाइम्स हायर दॅन स्पिनाच. पालकपेक्षा 65 प्रमाणात जास्त आयर्न असल्यामुळे आयर्न डेफिशियन्सी खूप आहे आता इंडियामध्ये. सो स्पिरुलिना इज अ आन्सर. सगळ्या प्रकारचे विटॅमिन्स आहेत आणि त्या विटॅमिन्स जर आपल्या शरीरात नसतील, तर आपल्याला कुठले-कुठले आजार होतात हे या टेबलमध्ये लिहिलेलं आहे. जसं ॲनेमिया आहे, हार्ट डिसीज आहेत, नर्व्हसनेस आहे. आता कित्येक लोकांना नर्व्हसनेस येतोय कोरोनाच्या काळामध्ये. सो स्पिरुलिना इज अ बेस्ट आन्सर. स्पिरुलिना इज अ फॅमिली न्यूट्रिशन. प्रत्येक फॅमिलीला मी म्हणेन स्पिरुलिनाची आता गरज आहे आणि स्पिरुलिना हे ओव्हरऑल आपण स्प्रेड करू शकतो. कारण कोणालाही कुठलाही आता आपल्याला काहीच माहित नाही. आपण रेमेडिसिवीर घ्यायला तयार होतो. आपण एखादं इंजेक्शन घ्यायला तयार होतो. मग हे जर न्यूट्रिशन आहे, तर ते आपण का नाही घ्यायला पाहिजे? आणि आपल्या प्रत्येक फॅमिलीला या पॅन्डेमिक टाईममध्ये न्यूट्रिशन दिलं पाहिजे जेणेकरून इम्युन रेझिस्टन्स वाढेल. तर अशा केसमध्ये आपल्याला स्पिरुलिना सारखा हेल्पिंग एजंट नाहीये. स्पिरुलिना एका फॅमिलीला पूर्ण सेफगार्ड करू शकतं. सो आपण बघितलं की बी कॉम्प्लेक्स, व्हिटॅमिन B12 हे अतिशय इम्पोर्टंट विटामिन्स आहेत, की जे आपले सगळे जे नर्व्हज आणि टिश्यू आहेत त्याला हेल्दी ठेवायला हे सर्वात हाय लेव्हलचे विटामिन्स समजले जातात बी कॉम्प्लेक्स आणि ते स्पिरुलिनामध्ये आहे. आणि ह्याच्यामध्ये फायटोन्यूट्रिएंट्स आहेत ते पण खूपच वेगळ्या प्रतीचे आहेत आणि जी सूर्याची एनर्जी कॅप्चर करून बनवलेली आहे. तर सूर्याची एनर्जी कॅप्चर करून ती ग्रीन क्लोरोफिल आणि ब्लू फायकोसायनिनमध्ये साठवलेली असते आणि ऑरेंज कॅरोटिनॉइड्स म्हणजे हे जे कॉम्बिनेशन आहे ते अतिशय सुंदर आहे. तिन्ही गोष्टी एकत्रित आपल्याला स्पिरुलिनामध्ये मिळतात आणि त्याच्यामुळे ह्याला नेचर्स ग्रीन मॅजिक म्हणजे निसर्गाची हिरवी जादू असं पण म्हटलं जातं. कारण तेवढं त्याच्यात ते सामावलेलं आहे त्या गोष्टी. सो बेसिकली स्पिरुलिनामधनं आपल्याला सगळ्या काही गोष्टीच मिळतात. ओमेगा 6 अमिनो ॲसिड्स, फायटोन्यूट्रिएंट्स, बीटा कॅरोटीन, प्रोटीन, कॅल्शियम
ते 10 ग्लास दूध पिल्या एवढं कॅल्शियम आपल्याला 1 ग्राम स्पिरुलिनामधनं भेटतं. सो ह्या सगळ्यापेक्षा जर सेंटरला आपण स्पिरुलिना ठेवलंय, स्पिरुलिना पावडर, टॅबलेट किंवा कॅप्सूल आपण कुठल्याही प्रमाणात स्पिरुलिना घेतलं तरी आपली दिवसाची गरज भागते. अ, अगदी लहान मुलांना तुम्ही 1 ग्रॅम पर डे पण देऊ शकता. तर आपल्या स्पिरुलिनाची 1 कॅप्सूल 250 मिलीग्रामची आहे. तर अराउंड 4 कॅप्सूल्स आपण 2 कॅप्सूल त्यांना देऊ शकतो किंवा 2 टॅबलेट. इट इज नेक्स्ट टू ब्रेस्ट मिल्क. आता जे GABA आहे स्पिरुलिनामध्ये त्याची एफिकसी म्हणजे त्याची परिणाम एवढा चांगला आहे, की जेवढं बाळाचं संरक्षण आईचं दूध करू शकतं, पण काही वेळेला आईचं दूध पण नसतं. त्यावेळेला स्पिरुलिना देऊन आपण बाळाचं संरक्षण करू शकतो व्हायरल इन्फेक्शनपासून. आणि हे मी स्वतः अनुभवलेलं आहे. आमच्या मुलीच्या बाबतीत पण जेव्हा स्पिरुलिना स्टार्ट केलं, त्यांचं व्हायरल इन्फेक्शन फार कमी झालंय. सो हा अनुभव प्रत्येक पॅरेंटला मध्ये आलेला. मी बऱ्याच माझ्या अपलाईनशी बोललेलो आहे, की ज्यांना स्पिरुलिना घेऊन त्यांनी त्यांच्या मुलांचं हेल्थ इम्प्रूव्ह केलेलं आहे. आणि आणि विशेषतः मुलांचं हेल्थी लाईफ मेंटेन करणं फार आवश्यक आहे. नाहीतर ते कधी पण अंडर न्यूट्रिशन जाऊ शकतं. इंडियामध्ये जसं आमिर खानची मध्ये ॲड यायची, की इंडियामध्ये एवढं अंडर न्यूट्रिशन मुलं आहेत, ही आपली पुढची पिढी आहे आणि ती जर अंडर न्यूट्रिशन झाली तर ती त्यांच्या अपेक्षेप्रमाणे पुढच्या आयुष्यात सक्सेसफुल नाही बनू शकत. आणि फ्रिक्वेंटली आपण डॉक्टरला भेटलो तर आपल्याला असं वाटतं, की माझं मूल व्यवस्थित आहे. पण तसं नसतं. त्यांना हेल्थी लाईफ मिळण्यासाठी त्यांचे फ्युचर प्रॉस्पेक्ट वाढवण्यासाठी त्यांना आत्ता आपल्याला न्यूट्रिशन देणं गरजेचं आहे. सो बॅलन्स न्यूट्रिशन ऑन डेली बेसिस. जर आपण हे 1 ग्रॅम त्यांना डेली दिलं तर ते सफिशियंट आहे. त्याचप्रमाणे स्त्री वर्ग आहे, वुमन. सो त्यांना किती प्रमाणात पाहिजे? 3 ग्रॅम्स पर डे. तसं म्हणजे 12 कॅप्सूल्स ऑफ स्पिरुलिना पर डे. ते तुमचं पूर्ण न्यूट्रिशन सांभाळू शकतं, की तुमचा ॲनेमिया जो आहे, ते तुमचे रेग्युलर मेन्स्ट्रुअल मंथली सायकल्स आहेत किंवा न्यूट्रिशनल डेफिशियन्सी आहे, हेल्दी प्रेग्नन्सी आहे, या सगळ्या गोष्टींसाठी अराउंड 3 ग्रॅम्स ऑफ स्पिरुलिना इज व्हेरी सफिशियंट. जेवढ्या महिला वर्ग आहेत, त्याने असं ठरवलं, की मला 12 कॅप्सूल्स स्पिरुलिनाच्या खायच्या आहेत. तर आपण सगळ्या गोष्टींवर मात करू शकतो. एवढी आपली एनर्जी लेव्हल वाढते, की जे काम आपण 1 तासात करतो, ते काम आपल्याकडे अर्ध्या तासात व्हायला लागतं. म्हणजे आपली एफिशियन्सी दुप्पट पटीने वाढते. नक्कीच स्पिरुलिनावर खर्च होतोय, पण स्पिरुलिनापासनं मी तर असं म्हणेन आपले बरेच पैसे वाचतील. कारण आपल्या शरीरात एवढी एनर्जी आली, की आपल्याला फ्रिक्वेंटली डॉक्टरांना भेटावं लागणार नाही. तो खर्च आपण स्पिरुलिनातनं वाचवू शकतो. आणि शिवाय आपलं हेल्थ जेवढं चांगलं आहे, तेवढं आपल्याकडनं स्त्री ही प्रत्येक कुटुंबाची प्रमुख असते आणि त्यावेळेला तिचं जर हेल्थ चांगलं असेल, तर कुटुंबाचं हेल्थ चांगलं राहतं. सो स्पिरुलिना इज मस्ट. तसंच वर्किंग अडल्ट्समध्ये काय होतं, की वर्किंग लाईफ बॅलन्स सांभाळणं खूप कठीण झालेलं आहे आणि अशा वेळेला आपण जंक फूड खातो आणि स्पिरुलिना इज अल्कलाईन फूड, की आपण जंक फूड जेवढ्या प्रमाणात खातो त्याला न्यूट्रलाइज करायला पाहिजे. म्हणजे त्याला अ, आपण असं म्हणू, की त्याचा जो वाईट इफेक्ट आहे किंवा त्याचे जे परिणाम आहेत, ते आपल्याला दुष्परिणाम रोखण्यासाठी स्पिरुलिना अल्कलाईन असल्यामुळे ते घेणं आवश्यक आहे. एक रिसर्च इंटरेस्टिंग असं झालेलं आहे, की जपानमध्ये स्पिरुलिना म्हणजे वर्किंग क्लास पीपल किंवा बिझनेस पीपल ते लोकं ड्रिंक्स पण घेतात, दारू पण पितात. मग अशा वेळेला त्यांचं न्यूट्रिशन फार डाउन जातं. तर असा एक रिसर्च झालेला आहे, की जेव्हा जपानमध्ये लोकं ड्रिंक घेतात, तेव्हा त्याच्यानंतर ते भरपूर प्रमाणात स्पिरुलिना भरपूर पाण्यातनं घेतात. ते ड्रिंकमध्ये दुसऱ्या दिवशी जो हँगओव्हर येतो किंवा डिहायड्रेशन होतं, ते होत नाही. इतका स्पिरुलिनाचा इफेक्ट आहे, की आता काळामध्ये हे कॉमन झालेलं आहे. जेवढं स्ट्रेस वाढतोय, तेवढे लोकं कळत-नकळत ड्रिंक्सच्याही आहारी जात आहेत. अशा वेळेला त्यांना तो त्रास दुसऱ्या दिवशी सहन करावा लागतो. जर आपण स्पिरुलिना घेतलं, तर स्पिरुलिनामध्ये वॉटर रिटेन्शन कॅपॅसिटी भरपूर आहे आणि त्याच्याबरोबर जर आपण भरपूर पाणी पिलं, तर आपल्या जे अल्कोहोलमुळे डिहायड्रेशन होतं बॉडीचं ते होत नाही आणि आपल्याला हँगओव्हरचा त्रास होत नाही. तर इतकं मोठ्या प्रमाणात स्पिरुलिना इज द बेस्ट न्यूट्रिशन फॉर फास्ट लाईफस्टाईल. तसंच एल्डरली सिक पीपलमध्ये काय होतं, की पचण्याची शक्ती आणि पचवण्याची शक्ती दोन्ही कमी झालेल्या असतात. आणि त्यामुळे त्यांनाही 3 ग्रॅम्स पर डे म्हणजे अगेन 12 कॅप्सूल्स पर डे कुठलाही 50च्या नंतर जेही ज्येष्ठ नागरिक वर्ग आहे, त्यांना 12 कॅप्सूल्स जर आपण अफोर्ड करू शकतो, तुम्ही तुमच्या आई-वडिलांना तर तुम्ही नक्की द्या. त्याचा तुम्हाला चांगला उपयोग दिसून येईल. आणि त्यामुळे ते लोकं लवकर त्यांच्या मालन्यूट्रिशनपासून रिकव्हर होऊ शकतात आणि तेवढं फायबर बॉडीत वाढल्यामुळे जे काही इतर अन्न खातात ते लवकर डायजेस्ट होतं आणि ॲक्टिव्ह लाईफ दिसून येतं.
जर आपण ॲथलीट असू किंवा आपल्याला व्यायामाची आवड आहे किंवा आपण फिटनेस लव्हर आहोत, आपल्याला फिटनेस आपल्या बॉडीचा ठेवायचा आहे, तर मात्र आपल्याला 24 स्पिरुलिनापर्यंत जायला पाहिजे. 3 to 6 ग्रॅम्स पर डे हा स्पिरुलिनाचा आपला इंटेक असला पाहिजे. ज्यांना मसल डॅमेज होतोय किंवा जे मस्क्युलर व्यायाम करतात किंवा ज्यांना मोठं ट्रेनिंग घ्यायचं 2 तास व्यायाम करायचा आहे किंवा ज्यांना बेसिकली प्रोटीन्स, अॅमिनो ॲसिड, व्हिटॅमिन्स पाहिजेत, जिमला जातात. तर अशा वेळेला आपल्याला 12 स्पिरुलिनावर नाही बघणार. आपल्याला 18 ते 24 आणि किंवा किमान 18 ते 24 त्याच्यापेक्षा तुम्ही 50, 100, 120 स्पिरुलिना पर डे म्हणजे 360 कॅप्सूलचा कंटेनर 3 दिवसात पण संपवणारे काही ॲथलीट आहेत DXNमध्ये. त्यांना 3च दिवसात जंबो कंटेनर संपतो. सो इट्स पण बेसिकली एक ॲन्सर असं आहे की 24 तरी कॅप्सूल आपल्या दिवसात घ्यायला पाहिजे. स्पिरुलिनावर बरेच लेख पब्लिश झालेले आहेत. स्पिरुलिना जेव्हा H1N1 व्हायरस आला तेव्हा पण असं लिहिलं की पूर्ण स्पिरुलिनाने H1N1 व्हायरस केला. तो व्हायरस इन्फेक्शन डिप्लिशन म्हणजे वाढण्याची प्रक्रिया स्पिरुलिना पूर्णपणे थांबवतो. सो DXNचं जे स्पिरुलिना आहे ते 100% नॅचरल आहे. आणि ते कशा पद्धतीने बनवलेलं आहे की ओन कल्टिव्हेशन आहे आणि सोलार पॉवर वापरून ड्राय केलेलं आहे. कुठलेही हीट त्याला दिलेलं नाही. त्याचे ते नॅचरल फायटोन्यूट्रिएंट्स आहे ते प्रिझर्व्ह करण्यासाठी DXN कंपनी सोलार पॉवरमध्ये ते ती पावडर सुकवली जाते. त्यात कुठलेही ॲडेड कलर्स आणि फ्लेवर्स नाहीत. ते नॉन टॉक्सिक आहे. त्यामुळे अगदी जन्मलेल्या बाळाला आपण ते देऊ शकतो आणि ओन कल्टिव्हेशन असल्यामुळे प्रॉपर पीएच बॅलन्स वॉटरमध्ये, पाण्यामध्ये ते वाढवलं जातं शेवाळ. त्यामुळे ते कुठल्याही वर्गाला कन्झ्युम करणं सोपं आहे. स्पिरुलिनापासून कधीही कोणाला कुठलीही रिएक्शन होत नाही. आता आपल्याकडे ज्या कॅप्सूल्स आहेत, त्या एक कॅप्सूल 300 मिलीग्रामची आहे किंवा त्याचे कंटेनर आपल्याकडे 120 आणि 360 अशा 2 साइजमध्ये अवेलेबल आहेत आणि 500 ग्रॅम्सचा ओट्स सिरियल आहे. त्याच्यामध्ये 25 ग्रॅम्सचे 20 सॅशेट्स आहेत. 25 ग्रॅम्स ऑफ एक पाकीट जे ओट्स सिरियल्स आहे, ते एका आपल्या मीलसाठी सफिशियंट आहे. जर आपण ब्रेकफास्टला घेतो किंवा लंच आपल्याला स्किप करून घ्यायचं तरी आपण ते एक सॅशेट त्याच्यामध्ये 150 ते 200 ml पाणी टाकून आपण घेऊ शकतो. इतकं स्पिरुलिना फुल न्यूट्रिशन आपल्या बॉडीला देतं. सो आपल्याला त्याची किंमत काय पडते स्पिरुलिनाची की ₹4 पर टॅबलेट और पर कॅप्सूल. ओके. तर आपण ते त्याचा 1 ग्रॅम ऑफ स्पिरुलिना इज इक्विव्हॅलंट टू 1 kg ऑफ फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स. तर आपण हा रेशो बघितला तर आपल्याला नक्कीच कळेल की स्पिरुलिना किती स्वस्त आहे आणि हे ऑलरेडी रेडी टू डायजेस्ट फूड आहे. हे सगळं आपण पचवून त्याचा चोथा बाजूला करून त्याचे पोषक तत्व पोटात घेणार तेव्हा 1 kg फ्रुट्स किंवा व्हेजिटेबल्स त्याचं तत्व आपल्याला भेटणार. पण स्पिरुलिनामध्ये ते रेडी टू डायजेस्ट असतात. सो ॲक्चुअली एका माणसाला दिवसाला एक ₹16 जर खर्च आहे, ओके. तर त्याला 120 कॅप्सूल किंवा टॅबलेट्सची जी छोटी डबी आहे, ती एका महिन्याला पुरते आणि ती खूपच इकॉनॉमिकल आहे. तसंच जर आपण 12 टॅबलेट्स घेतल्या, तर आपल्याला दिवसाला किती अप्रॉक्सिमेटली ₹50 खर्च येतो. ओके. आणि बेसिकली आपण 4 जणांची फॅमिली असेल, तर आपण 1 महिन्यासाठी 360 कॅप्सूल्सचा एक डबा वापरू शकतो. सो हे जे गिफ्ट आहे, ते आपल्या फॅमिलीला गिफ्ट आपण नक्की दिलं पाहिजे, की ज्याच्यामुळे आपली फॅमिली खूप चांगल्या प्रकारे कव्हर होते. जेव्हा प्रत्येकाचं न्यूट्रिशन लेव्हल कव्हर होतं, त्याच वेळेला माणूस आनंदी राहू शकतो. त्याच वेळेला माणूस पॉझिटिव्ह राहू शकतो आणि आत्ताच्या कोरोनाच्या पॅन्डेमिक काळामध्ये सर्वात महत्त्वाचं काय असेल तर पॉझिटिव्हिटी. पॉझिटिव्ह एनर्जी तेव्हाच येते जेव्हा आपल्या पोटात पॉझिटिव्ह एनर्जी जाते. आपले सेल्स ॲक्टिव्हेटेड असतात आणि ते स्पिरुलिनाचं काम आहे. सो बेसिकली मी जसं तुम्हाला म्हटलं, की हे जे प्रॉडक्ट हे पण फार दुर्लक्षित असतं. मी बहुतेक जणांनी वापरताना बघत नाही. पण माझं सर्वात फेव्हरेट प्रॉडक्ट आहे स्पिरुलिना सिरल आणि जे DXNचे जुने लीडर्स आहेत ते ही प्रॉडक्ट वापरतात. बघितलंय आणि त्यामुळे मी ह्याच्यामुळे प्रभावित झालो, की ह्याच्यामध्ये असं काय आहे? तर मी जेव्हा ह्याचा स्टडी केला तेव्हा मला असं कळलं, की जेव्हा स्पिरुलिना आणि कुठलंही फायबर किंवा कार्बोहायड्रेट मिक्स केलं जातं, तर त्याची कॅपॅसिटी डबल होते. आणि त्याची न्यूट्रिशन व्हॅल्यू खूप वाढते. त्यामुळे ओट्स आणि स्पिरुलिनाचं ग्रेट कॉम्बिनेशन आणि जेव्हा आपण हे सकाळी-सकाळी आपण ब्रेकफास्टमध्ये घेतो, ज्यांना
वजन कमी करायचं किंवा वजन बॅलन्स मध्ये ठेवायचं किंवा त्यांना फटीग नकोय, काही खाल्ल्यावर आपल्याला एक प्रकारची सुस्ती येते किंवा काम करायला तरतरी वाटत नाही, अशा वेळेला स्पिरुलिना बेस्ट आहे. आणि ते लहान मुलांना पण आपण अगदी सहज देऊ शकतो, की जर आपल्या न्यूट्रिशनची वेळ चुकते, हे फास्ट का बनवलेलं आहे हे प्रॉडक्ट, की हे जेव्हा आपल्या न्यूट्रिशनची वेळ चुकते, आता मला जेवण बनवायला 2 तास लागणार आहे, तर मला आता ताबडतोब काहीतरी खायचंय, त्यावेळेला स्पिरुलिना ओट्स बेस्ट आहे. आणि असं रेग्युलर पण आहे, हे प्रॉडक्ट मी रेग्युलर घेतो, ओट्स आणि स्पिरुलिना. त्यावेळेला तुम्हाला असे इतर काही खायची भूक वाटत नाही आणि पोट पण भरलेलं राहतं. ऑफकोर्स स्पिरुलिनामध्ये हाय अँटीऑक्सिडंट्स आहेत आणि आपल्या स्किनला हाय अँटीऑक्सिडंट्स लागतात. सो जर आपण 2 स्पिरुलिनाचे कॅप्सूल घेऊन त्याचा मास्क बनवला, त्यात थोडं पाणी टाकून आणि ते चेहऱ्याला लावलं आणि 20 ते 30 मिनिटं चेहऱ्यावर ठेवलं, तर आपला चेहरा सगळे ब्लॅक स्पॉट्स, ब्लॅक सर्कल्स, रिंकल्स सगळं जातं, कारण त्यात हाय अँटीऑक्सिडंट्स आहेत. DXN स्पिरुलिना स्पेशल ज्यांना कोणाला फेसचे काही इश्यू असतील त्याने जरूर घ्यावा. त्यांना तो अनुभव येईल. स्पिरुलिनावर 5 वर्ष टॉक्सिकॉलॉजीचा स्टडी केला झाला. म्हणजे याच्यामध्ये किती प्रमाणात विषारी तत्व आहे. तर 5 वर्षाच्या अभ्यासानंतर असं दिसलं, की याच्यामध्ये काहीही विषारी तत्व नाही आणि त्यामुळे हे पूर्णतः सुरक्षित आहे. स्पिरुलिना हे पूर्णतः सुरक्षित आहे आणि त्यामुळे आपण ते विनासंकोच घेऊ शकतो. कॅन चिल्ड्रन ईट स्पिरुलिना? तुमची मुलं स्पिरुलिना खाऊ शकतात का? येस. सर्व सर्व वयाची मुलं स्पिरुलिना खाऊ शकतात. 6 महिन्याच्या अ, लहान बाळापासून ते म्हाताऱ्या माणसापर्यंत कोणीही खाऊ शकतं. त्याच्यामध्ये नेक्स्ट टू ब्रेस्ट मदर मिल्क, आपल्या आईच्या दुधाच्या पुढचं हे न्यूट्रिशन आहे आणि त्यांची इम्युनिटी स्ट्राँग करतं. आणि जे मुलांना वारंवार फ्रिक्वेंट इलनेस येतं किंवा काही मुलं प्रीमॅच्युअर असतात, त्यांना फ्रिक्वेंट आजारपण येत असतात. तरी लीडरशी बोललोय, की ज्यांचे ते DXNमध्ये आलेच मुलांसाठी आणि ज्यावेळेला प्रीमॅच्युअर मुलं असतात, तेव्हा त्यांचा काय त्रास असतो त्या आई-वडिलांना माहिती असतं. ते सतत डॉक्टरकडे नेणं आणि आपल्याला किती पॅनिक व्हायला होतं, की सपोज बाळाला काय झालं, तर अशा वेळेला स्पिरुलिना आपला वेळ आणि पैसा दोन्ही वाचवू शकतं आणि त्यामुळे विनासंकोच आपण स्पिरुलिना प्रत्येकाला रेकमेंड केलं पाहिजे. जर मी आजारी आहे, तर मी स्पिरुलिना खाल्ली पाहिजे का? तर हो. स्पिरुलिना तुमच्या आजारपणात तुमची न्यूट्रिशन लेव्हल वाढवते, इम्युनिटी वाढवते आणि बॅलन्स न्यूट्रिशन झाल्यामुळे तुम्ही रिकव्हर लवकर फास्ट होता. सो तुम्ही असं सांगता, प्रत्येक जण सांगतोय माझ्या ऑलरेडी 12 गोळ्या आहेत, 16 गोळ्या आहेत, डॉक्टरने दिलेल्या आहेत. मी स्पिरुलिनाच्या आणि 12 कॅप्सूल का खाल्ल्या पाहिजेत? जर आपल्याला त्या 12 गोळ्या सोडवायच्या असतील, तर आपल्या 12 गोळ्या स्पिरुलिनाच्या खाल्ल्याच पाहिजेत. तरच आपली बॉडीची इम्युनिटी लेव्हल वाढली, तर आपण ॲलोपॅथी मेडिसिन थांबवू शकतो. सो इट इज व्हेरी इम्पोर्टंट. आणि स्पिरुलिनाची कुठली क्रॉस रिएक्शन आहे का कुठल्या मेडिसिन सोबत? तर ॲब्सोल्युटली नाही. स्पिरुलिनाची कुठल्याही, कारण हे अन्न आहे, हे ड्रग नाहीये. क्रॉस रिएक्शन फक्त 2 ड्रग्सची असते. जसे 2 फार्मास्युटिकल ड्रग्ज आहेत, म्हणजे 2 औषधं आहेत, त्यांची एकमेकावर रिएक्शन असते. पण अन्न आणि औषध आहेत म्हणून आपण अन्न तर डॉक्टर नेहमीच खायला सांगतात, की तुम्ही काहीतरी जेवून गोळ्या घ्या. हे आपण का सांगतो? कारण जेवण हे कधीही औषधाला क्रॉस करत नाही. तसं स्पिरुलिना हे कधी अ, कुठल्याही प्रकारच्या ड्रगला क्रॉस करत नाही. त्याची कुठली क्रॉस रिएक्शन नाही. सो तुम्ही बिनधास्त घ्या. तुमच्या कुठल्याही मेडिसिनल गोळ्या हिस्ट्री असेल तरी स्पिरुलिना घेऊ शकता. आणि स्पिरुलिना किती प्रमाणात घ्यायला पाहिजे, किती वर्ष घ्यायला पाहिजे? तर स्पिरुलिना ही एक डेली हॅबिट आहे. एक रोजची सवय आहे. जर तुम्ही स्पिरुलिना रोजची सवय तुमच्या रोजच्या लाईफमध्ये भाग बनवला, तर तुमचं अन्न इझिली डायजेस्टिबल होऊ शकतं आणि ते तुमच्या रोजच्या तुम्हाला लाईफस्टाईलमध्येच तुमचा फरक दिसेल आणि तुमचं लाईफ लाँग जे रोजचं आयुष्य आहे तेच बदलून जाईल. सो हे एक लाईफ लाँग फूड आहे. जर आपल्यासोबत जसं आपण अन्न लाईफ लाँग जिथपर्यंत आपलं आयुष्य तिथपर्यंत आपण खात असतो, शेवटच्या क्षणापर्यंत, तसंच स्पिरुलिना हे शेवटच्या क्षणापर्यंत खायचं अन्न आहे. सो स्पिरुलिना काय आहे, की हे खूप जुनं अन्न आहे. पण ते आता आपल्या प्रेझेंटसाठी आणि फ्युचरसाठी एक बेस्ट सोर्स आहे. तर साधारण आपण असं समजलं, की स्पिरुलिना इतर अन्नाशी तुलना केली, जसं शेंगदाणे आहेत, अंडी आहेत. शेंगदाण्यामध्ये किती 25% प्रोटीन कंटेंट आहे. चीजमध्ये 24 म्हणजे 25 आणि दुधामध्ये 3.75, सोयाबीनमध्ये 15%, चिकनमध्ये 21,
आणि अंड्यामध्ये 13%. त्याच्या सर्वांपेक्षा जास्त 65% हे आपल्याला स्पिरुलिनामध्ये भेटतं. सो हे सगळ्या गोष्टी प्रत्येक फॅमिली आपण थोड्या-थोड्या प्रमाणात खातोच. आपण खायला तर पाहिजेतच या गोष्टी. पण त्याच्यासोबत जर आपण स्पिरुलिना सप्लिमेंट जसं म्हटलं तर एक जम्बो कंटेनर एका फॅमिलीसाठी जर आपण पर्चेस केला, आपल्या आर्थिक तर आपण 5 कंटेनर जम्बो संपवू शकतो, वेल एंड गुड. पण आपण एकच अफोर्ड करू शकतो, तर एकही आपल्या ह्या सगळ्या न्यूट्रिशनच्या पेक्षा स्वस्त पडेल महिन्याच्या बजेटमध्ये आणि आपल्याला 65% प्रोटीन देईल. सो स्पिरुलिना आपला नेहमीच एक फॅमिली फ्रेंड आहे. शिवाय हे अल्कलाईन फूड आहे आणि त्यामुळे आपल्याला जसं रंगत बर्क म्हणून एक सायंटिस्ट आहे, त्यांनी सांगितलं की आपल्या जेवणामध्ये फक्त 20% ॲसिडिक फूड पाहिजे आणि या सगळ्यामुळे होतं काय, की जसं आपण पहिल्या स्लाईड बघितली, त्याच्यामुळे आपलं ॲसिडिक फूड लेव्हल पण वाढतेच. पण स्पिरुलिना असं आहे, की सपोज आपण 12 स्पिरुलिनाचे कॅप्सूल खाल्ल्या, तर आपल्याला डायरेक्ट अल्कलाईन फूड मिळतं विथआऊट एनी ॲसिडिक फूड. तर त्याच्यामुळे ते व्हेरी इम्पोर्टंट, की आपण ॲसिडिक फूडची लेव्हल ऑलरेडी जे आपण रोजचं खातो त्याने वाढवतोच आहे. तर ते 20% लगेच क्रॉस करतं. पण आपण जेव्हा स्पिरुलिना फक्त स्पेशली खातो तेव्हा कुठल्याही ॲसिडिक फूड लेव्हल न वाढवता प्रोटीन ॲब्सॉर्ब होतात. ही सर्वात मोठी गोष्ट आहे स्पिरुलिनाची. सो स्पिरुलिनामध्ये पॉवरफुल अँटीऑक्सिडंट्स आहेत आणि ते कुठल्याही प्रकारचं जे फ्री रॅडिकल्स आता हायड्रॉक्सी रॅडिकल्स म्हणजे काय असतात, की सॉरी हायड्रॉक्सी रॅडिकल्स म्हणजे आपण असं म्हटलं फ्री रॅडिकल्स हा एक टर्म माहिती असेल, की आपले जे आर-एन-ए आहे, आपले जे पेशी आहेत, ते तुटतात आणि त्यातले कण वेगळे होतात आणि त्याचेच परत कॅन्सरमध्ये फॉर्मेशन होतं. त्याच्या आधी हायड्रॉक्सी रेडिकल आपल्या शरीरात तयार होत राहायचं. पण स्पिरुलिनामध्ये जे फायकोसायनिन आहे, ते हायड्रॉक्सी रेडिकलची वाढ थांबवतं आणि ते खूप मोठा गुणधर्म आहे आणि फ्री रॅडिकल्स न्यूट्रलाइज करून टाकतं. म्हणजे त्याची ताकद पूर्णतः कमी करून टाकतं. अशा वेळेला स्पिरुलिना आपल्याला जर आहारात ठेवलं, तर इतर संभाव्य मोठ्या-मोठ्या आजारांपासून ते नक्कीच वाचवू शकतं. कॅन्सर बऱ्याच प्रमाणात कमी होतो. नष्ट होतो असं मी म्हणणार नाही, कमी होतो. एक स्टडी केली गेलेली आहे, की वर्षभर केरळातल्या जे टोबॅको च्युअर्स आहेत, म्हणजे तंबाखू चगळणाऱ्या लोकांवर याचा प्रयोग केला गेला. स्पिरुलिना त्यांना ओरली दिल्या गेल्या, ज्यांना ओरल कॅन्सर आहे आणि त्यांचा 45% लोकांमध्ये कॅन्सर रिव्हर्ट झाला, संपला. पण त्याने 1 ग्राम म्हणजे 4 स्पिरुलिना कॅप्सूल पर डे फॉर 12 मंथ्स. तर हे अतिशय महत्वाचं आहे, की आपण जर डी-एडिक्शनमध्ये आलोय आणि आपल्याला महिना 2 महिने झालेत आणि आपण स्पिरुलिना घेतोय आणि आपल्याला लगेच रिझल्ट पाहिजे, तर भेटणार नाही. आतापर्यंत जेवढे रिसर्च पेपर वापरले त्याच्यामध्ये सगळ्यांनाच म्हटलंय, की ते 6 महिने, 8 महिने, वर्षभर, 2 वर्ष आपल्याला हे न्यूट्रिशन आपल्या बॉडीमध्ये ठेवलं पाहिजे. तरच आपल्याला जो पाहिजे तो रिझल्ट भेटतो. असं नाही, की 2 दिवस घेतला लगेच स्पिरुलिनाचा मला इफेक्ट आहे, की हे प्रॉडक्ट खराब आहे. ते उगाचच पैसे काढायचं काम आहे. असे बरेच जण म्हणतात. पण माझा जेवढा याच्यात स्टडी राहिला ते मला असं दिसलं, की त्याला टाईम देणं गरजेचं आहे. कारण न्यूट्रिशन डेफिशियन्सी शरीरामध्ये खूप असते आणि ती एका दिवसात भरून येत नाही. सो हा इथे रिसर्च जो केला गेला तो 12 महिने त्याला रेग्युलर स्पिरुलिना दिल्यानंतर त्यांचे कॅन्सर पेशी कमी झाल्या. म्हणजे शरीराला तेवढ्या प्रमाणात चांगलं न्यूट्रिशन देण्याची गरज असते. सो आपण जर डी-एडिक्शनमध्ये आलोय, काही आपल्याला चेंज पाहिजे आपल्या बॉडीमध्ये, फॅमिली लाईफस्टाईलमध्ये, सोशल लाईफस्टाईलमध्ये, तर आपल्याला डी-एडिक्शनला कंटिन्यू केलं पाहिजे आणि आपल्याला समजून घेतलं पाहिजे आणि समजून न्यूट्रिशन आपल्याला काही काळ दिला पाहिजे, काही वेळ दिला पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला जे 100% रिझल्ट्स दिसायला सुरुवात होतात आणि हे आत्ताच नाही, आपणच त्याचे फर्स्ट गिनी नाही आहोत, की आपल्यावरच प्रयोग होत असं नाही. हे खूप वर्षे लोकांनी कन्झ्युम केलेलं आहे. त्याच्यात त्या अनुभवातनं हे सांगितलेलं आहे. तसं हे पूर्णतः बॅड कोलेस्टेरॉल थांबवायला अतिशय आवश्यक आहे आणि गुड कोलेस्टेरॉल वाढवतं. आता बॅड कोलेस्टेरॉल आणि गुड कोलेस्टेरॉल हे आपल्याला बऱ्याचदा कळत नाही. तर बॅड कोलेस्टेरॉल असा चिकट पदार्थ आहे, की जो आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये साठवून रक्तवाहिन्या अरुंद करतो, छोटा करतो. व्हेअरएज कोलेस्टेरॉल पण आवश्यक आहे बॉडीला. पण तो गुड कोलेस्टेरॉल अवेलेबल आहे. तो रक्तामध्ये वाहन करतो गोष्टींचं आणि तो नेहमी वाहत असतो. त्याच्यामुळे तो आपल्या शरीराला आवश्यक आहे. जसं रक्त वाहतं तसं गुड कोलेस्टेरॉल पण वाहत असतं. पण बॅड कोलेस्टेरॉल असं असतं, की रक्तप्रवाहाला अडथळा निर्माण करतो. सो आपली जेव्हा कोलेस्टेरॉल टेस्ट असते, तेव्हा आपण 2 कोलेस्टेरॉल टेस्ट करतो. बॅड कोलेस्टेरॉल आणि गुड कोलेस्टेरॉल. तर स्पिरुलिना हे गुड कोलेस्टेरॉल वाढवतं. कारण त्याच्यामध्ये नायट्रिक ॲसिड आहे आणि ते काय करतं, की ते
बेसिकली LDL ची ताकद कमी करून टाकतो. सो त्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी, ई, बीटा कॅरोटीन, सेलेनियम असल्यामुळे आपल्याला LDL बऱ्याच प्रमाणात स्पिरुलिनामुळे कमी होतं. तसंच जेव्हा आपण काय होतं, की दुसऱ्या अशा गोष्टी आहेत, की आपण आपला हाय प्रोटीन डायट असतो. काही लोकांचा, की आठवड्यातून 3दा नॉन-व्हेज खातात, ते 4 वेळा नॉन-व्हेज खातात. काही-काहींना तर रोज पण चालतं. त्यामुळे होतं काय, की नॉन-व्हेजचं जे प्रोटीन आहे, ॲनिमल प्रोटीन किंवा काही लोकांना हायली दुधाचे पदार्थ खायची सवय असते. म्हणजे काही व्हेजिटेरियन असतात, पण खूप खूप प्रमाणात दूध, साखर याचा अति मारा होतो. त्यावेळेला आपल्या रक्ताची जी व्हिस्कोसिटी आहे, म्हणजे जेवढं रक्त पातळ पाहिजे ते घट्ट होत जातं. आणि ते रक्तवाहिन्यांना ते चिकटायला लागतं आणि ते त्याला अडथळे निर्माण होतात आणि अशा वेळेला आपल्याला बरेच म्हणजे LDL आपलं वाढायला लागतं. सो स्पिरुलिना आपल्याला काय करतं, की तेवढ्याच प्रमाणात जेवढं दुग्धजन्य पदार्थ किंवा अ, मांसाहार आहे, की जो जेवढा आपल्याला ताकद मिळते ते आपण खातो कशासाठी? आपल्या शरीरात ताकद यावी. स्पिरुलिना पण तेवढंच ताकद देतं, पण कोलेस्ट्रॉल वाढू देत नाही. डायबिटीज पेशंटमध्ये काय होतंय? डायबिटीज पेशंटमध्ये सुद्धा ग्लुकोज लेव्हल खूप वाढतं आणि ग्लुकोज लेव्हल का वाढतंय? कारण आपण जे खातोय ते कार्बोहायड्रेटचा वापरच होत नाही. जे खातोय ते आपण खाल्लं तरी त्याचा वापर न होता ती ब्लडचं ग्लुकोज लेव्हल वाढत जाते आणि अशा वेळेला काय करतं, की स्पिरुलिना जर आपण कन्झ्युम केलं, तर बेसिकली आपलं फूड इंटेक कमी होतो. कारण जर ते अन्नाचं जर पचन झालं आणि रक्तातली साखर वाढत असेल, तर आपल्याला डॉक्टर सांगतात, की तुम्ही कमी जेवा, कमी खा. पण ते होत नाही. कारण डायबिटीजच्या केसमध्ये भरपूर भूक लागते आणि वेळेत पण भूक लागते. 12 वाजता त्यांना जेवण लागतं. दुपारचं आणि ती वेळ चुकली की त्यांना त्रास व्हायला लागतो. अशा वेळेला स्पिरुलिना इज मिरेकल की स्पिरुलिना मिरेकल एखाद्या जादूसारखं काम करते. स्पिरुलिना अजिबात आपलं कोलेस्ट्रॉल लेव्हल वाढायला देत नाही, रक्तातलं ग्लुकोज लेव्हल वाढत नाही आणि आपल्याला डायटरी फायबर पुष्कळ मिळतात. सो आपण ऑन टाईम स्पिरुलिना घेतल्या जेवणाच्या अगोदर, तर आपली जी भुकेसाठी जी तळमळ होते डायबिटीज ती पण होते आणि रक्ताची लेव्हल, ग्लुकोज लेव्हल सुद्धा कंट्रोलमध्ये राहते. सो स्पिरुलिना एखादा डायबिटिक पेशंट असेल त्याने जेवढ्या जास्त प्रमाणात घेतलं तेवढं बॉडीसाठी चांगलं आहे. आता हे खूप महत्वाचं आहे, की स्पिरुलिनाचा रोल काय अँटीव्हायरस आता कोरोना व्हायरस आहे. सो आपल्या प्रत्येक पेशीचं सेल मेम्ब्रेन असतं म्हणजे पेशीचं आवरण आहे. तर ते पेशीचं आवरण त्याची एक स्वतःची एक ताकद आहे आणि ते जर वीक असेल, तर कुठलाही व्हायरस आपल्या पेशींच्या आतमध्ये घुसू शकतो. आता ह्याच्यामध्ये कॅल्शियम स्पायरून असं एक प्रकारचा गुणधर्म आहे, की जो आपल्या पेशींचं जे आवरण आहे ते त्याची ताकद वाढवतो. जर पेशींचं आवरणाची ताकद वाढली तर व्हायरल इन्फेक्शन पटकन होत नाही. कारण स्पिरुलिना घेतल्यानंतर बऱ्याच जणांना हाच अनुभव येतो, की मुलांना जे वारंवार हॉस्पिटलला, डॉक्टरकडे न्यावं लागतं ते कमी. सेम केस कोरोनामध्ये पण लागू होते. तर कोरोनासारखा व्हायरस आपल्या पेशींच्या आत घुसल्यानंतर तो वाढू शकतो. पण पेशींचं जे आवरण आहे तेच जर कडक केलं तर त्याला घुसू शकत नाही. आणि हा इव्हन HIV व्हायरस पण स्पायरुलिनामुळे कमी झालेला आहे. त्याची वाढ पूर्णतः थांबलेली आहे. कशामुळे थांबली तर आपल्या ज्या पेशी आहेत त्यांचं आवरण इतकं टणक झालं, की ते कुठलाही व्हायरस भेदू शकत नाही. सो हे खूप मोठं स्पायरुलिनाचं एक गुणधर्म आहे. आणि आपल्याला माहितीच आहे, की एनेमिया म्हणजे आयर्न डेफिशियन्सी रक्ताची कमी ह्याच्यामुळे आपण खूप इंडियामध्ये 50% लोकं आजारी आहेत. त्याच्यासाठी स्पिरुलिना एकदम बेस्ट सोर्स आहे. अ, आता हे एक लाईव्ह उदाहरण आहे वेस्ट आफ्रिकेमध्ये, की मुलाची कंडिशन फार खराब होती आणि त्याला स्पिरुलिना काही आठवडे देण्यात आला. त्याच्यानंतर अ, त्याची तब्येत पूर्णतः सुधारलेली आहे. सो स्पिरुलिनाला खूप जगामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी टेस्ट केलेलं आहे. त्याच्यामध्ये पूर्णतः वीक आहे. पचवण्याची शक्ती सुद्धा गेलेली आहे. अशी मुलं पण सर्व्हाईव्ह झालेली आहेत. सो आपण आपल्या मुलांना किंवा आपल्या घरातल्या लहानग्यांना सगळ्यांना स्पिरुलिना आपण भरभरून देऊ शकतो. सो इट्स अ व्हेरी गुड न्यूट्रिशन. तसंच ॲथलीट जर आपण असलो, तर आपल्याला जे स्पायरुलिनामध्ये जी आहे, ते एक अशी ग्रंथी वाढवतं, की ज्याच्यामुळे पूर्ण बॉडीमध्ये उत्साह किंवा एनर्जी संचारते. सो जी स्पिरुलिना ही जे न्यूट्रिशन आहे, ते आता वर्ल्ड क्लास आणि ऑलिम्पिक ॲथलीट वापरतात परफॉर्मन्स आणि जर कोणी आपण व्यायाम करत असतो किंवा कुठल्याही प्रकारचं एक्सरसाइजला जातोय मॉर्निंग वॉक जर आपण स्पिरुलिना खाल्ल्या सकाळी-सकाळी आणि जर आपण कुठल्याही एक्सरसाइजला ॲक्टिव्हिटीला गेलो तर आपली एनर्जी डबल लागते. आपण थकत नाही.
आपण अर्धा तास, 40 मिनिटं, 1 तास जे काही आपण ठरवलंय त्या दिवशी व्यायाम करायचा, सायकलिंग करायची तर आपण तो परफॉर्मन्स पूर्णतः स्पिरुलिनावर वाढवू शकतो. सो हे पण खूप चांगलं स्पिरुलिनाचं कार्य आहे. सो लेडीजच्या बाबतीत प्री-मेन्स्ट्रुअल सिंड्रोममध्ये बऱ्याच लेडीजना क्रॅम्प्स येतात, पोटात दुखतं, पाळी यायच्या अगोदर आल्यानंतर ते कशामुळे होतंय, की तुमचं प्युअर न्यूट्रिशन आणि लॅक ऑफ एक्सरसाइज आणि स्ट्रेस याचं कॉम्बिनेशन आहे, की आपल्याला न्यूट्रिशन व्हॅल्यू पण कमी आणि एक्सरसाइज कधी-कधी कुटुंबाच्या प्रेशरमध्ये होत नाही. अशा वेळेला जर स्पिरुलिना जास्तीत जास्त जसं म्हटलं 12 स्पिरुलिनाचा डोस आयडियल आहे एका स्त्रीसाठी. तर तो आपण रेग्युलर ठेवला तर आपल्याला डॉक्टरकडे जायची पाळी येणार नाही. आपले क्रॅम्प्स, आपले त्रास बऱ्याच प्रमाणात कमी होतील. सो आपण आपल्या वर्षाचं जे बजेट आहे, जे आपण बाहेर इतर ठिकाणी खर्च करतो, ते स्पिरुलिनासाठी राखून ठेवलं, त्याचा आपल्याला निश्चितच फायदा होऊ शकतो. त्याचा मेसेज काय की आत्तापर्यंत म्हणजे WHO ने 1992 साली डिक्लेअर केलंय, की स्पिरुलिना हे हाय क्वालिटी फूड प्रॉडक्ट आहे आणि प्रत्येकाने ते घ्यायचंय आणि आत्तापर्यंत 200 वेगवेगळे सायंटिफिक स्टडीज झालेत, की पोटेन्शियल हेल्थ बेनिफिट भरपूर स्पिरुलिनाच्या समोर आलेले आहेत आणि आपलं गुड हेल्थ आणि त्याच्याच बरोबर आपल्याला दीर्घायुष्य जर पाहिजे असेल, तर स्पिरुलिना आपल्याला नक्कीच हेल्प करतं. जसं मी तुम्हाला आता म्हटलं तर एल आणि एच म्हणजे काय त्याचा एक डायग्राम दाखवला आहे, की जो येलो कलरमध्ये दिसतोय तो एल आहे, बॅड कोलेस्टेरॉल आणि गुड कोलेस्टेरॉल म्हणजे हिरव्या रंगाचे जे स्पॉट दिसतात, की ते मूव्हिंग आहेत. तर हा जो चिकट पदार्थ जो रक्तवाहिन्या खराब करतो, हा मेजर आजार आहे इंडियामध्ये आणि तो एल आणि हे कशामुळे होतं, की आपल्या आता जी अन्न खाण्याची प्रक्रिया पचत नाही, अवेळी खाणं हे आपल्याला प्रत्येकाला हवं असतं असं नाही, पण ते कधी-कधी अनावधानाने पण होत असतं. अशा वेळेला ह्याला प्लाक म्हणतात आणि तो चिकटून राहतो आपल्या रक्तनलिकेला आणि आकुंचन पावतो. मग आता आपण बघितलं की एंजिओप्लास्टी, बायपास ह्याच्या केसेस दिवसागणिक वाढत चाललेत. सो आपण स्पिरुलिना जर डायटमध्ये ठेवल्या, आपल्या ओळखीच्या मित्र-मैत्रिणींना सगळ्यांना स्पिरुलिनाची माहिती दिली, तर त्यांचे प्रॉब्लेम वाचू शकतात. कुठलीही एंजिओप्लास्टी मला नाही वाटत 1.5 ते 2 लाखाच्या खाली आहे. सो एकदम 1.5 ते 2 लाख घालणं किंवा 5 लाख घालणं बायपास त्यापेक्षा जर आपण महिन्याला काही खर्च केला, तर आपली तब्येत जर चांगली झाली, तर आपण जास्त पैसे आणि कमवू शकतो. पण एकदा एंजिओप्लास्टी झाली, की माणसाची ताकद थोडी कमी होते. तर बायपास झाली तर आणखी थोडं मग त्यानंतर आपल्याला म्हटलं तरी आपण तेवढं ताकदीने काम नाही करता येत. त्याच्या आधी जर आपण आपल्या रक्तवाहिन्या सेफगार्ड केल्या, बॅड एल कमी केला स्पिरुलिना खाऊन आणि गुड एल वाढवलं, तर आपल्याला निश्चितच आपल्या आणि आपल्या फॅमिलीसाठी उपयोगी पडू शकतं. ऑक्सिजन रॅडिकल्स म्हणजे अँटीऑक्सिडंटची तुलना जर करायला गेलं तर स्पिरुलिनामध्ये इतर गोष्टींमध्ये जेवढ्या नॅचरल गोष्टी आहेत चेरीज, ऑरेंज, स्पिनाच, संत्री, पालक, ब्लॅकबेरीज जेवढं काय आहे त्याच्या सर्वात हायेस्ट अँटीऑक्सिडंट स्पिरुलिनामध्ये 61,900 तर हे एकदम त्याच्यात काही तुलनाच नाही किंवा हे सगळा अभ्यास सरांनी केला त्यावेळेला स्पिरुलिना एक ट्रेडमार्क आहे आता DXNचा. जेवढं गॅनोडर्मा प्रॉडक्ट चालतं तेवढं स्पिरुलिना ही ला डिमांड आहे आता वर्ल्ड वाईड. सो या प्रेझेंटेशनमधनं मला हेच सांगायचं आहे परत तोच मेसेज की स्पिरुलिना हे अतिशय महत्त्वाचा भाग आहे आणि जर आपल्याला आता कोरोनाचा पॅन्डेमिक चालू आहे म्हणून परत लिम सरांचा मेसेज दाखवतो की जर आपण आर्जिनिल 6 टॅब्लेट्स घेतो त्याच्यासोबत एक्झॅक्टली डबल स्पिरुलिना टॅब्लेट्स घेतल्या तर आपण कोरोनाला दूर ठेवू शकतो आणि हे सर्व वयोगटाला हे औषध लागू पडतं. अगदी लहान मुलांना आपण 6 आणि 12 हे कॉम्बिनेशन नाही देऊ शकत. पण आफ्टर एज ऑफ से टीनेजमध्ये आहेत किंवा कोणाला ताप येतोय किंवा कोरोनाचं अ, हे वाढतंय, तर त्याला ताबडतोब आपण हे चालू करू शकतो किंवा आपल्या रोजच्या आहारात तर ठेवायलाच पाहिजे स्पिरुलिना. सो आपली व्हायरल इन्फेक्शन आपण त्याला दूर ठेवू शकतो. तर अशाच प्रकारे स्पिरुलिना हे एक उपयुक्त बहुगुणी म्हणतात मराठीत बहुगुणी असं हर्ब आहे. औषधी आहे, औषधी अन्न आहे रादर आणि त्यामुळे अ, सर्व वर्गातल्या लोकांनी कुठलाही आपण काहीही आपण खात असू, कुठल्याही परिस्थितीतून जात असू, स्पिरुलिनाचा एक कंटेनर आपण फॅमिली गिफ्ट म्हणून आपल्याकडे ठेवू शकतो किंवा आपल्याला जर कोणाला फॅमिली गिफ्ट द्यायचं असेल, ते स्पिरुलिना देऊ शकतो. कारण स्पिरुलिना हे सर्वात जुनं ते सोनं म्हणतात त्या पद्धतीचं शोध आहे आणि ते पुढेपर्यंत आपल्याला त्याची मदत मिळत राहणार. सो थँक यू.
माझं स्पिरुलिनाचं प्रेझेंटेशन मी इथे थांबवतोय आणि देवकर सर प्लीज कंटिन्यू. नितीन सर खूप सुंदर माहिती सांगितली आहे.